संतोष देशमुख यांच्या हत्येला उद्या 90 दिवस होतात. आता पाहिलं तर अजूनही लोक महाराष्ट्रात अनेक राज्यातून लोक या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या श्रद्धांजली वाहायला येतातच. काय सांगाल, आता 90 दिवस आज उद्या होतात, कसं पाहतं? या 90 दिवसाचा जो कालावधी आहे तो अतिशय दुःखद होता, आव्हानात्मक होता आणि ज्याप्रमाणे सगळ्या राज्यातील सगळ्या जाती धर्मातील लोक इथे येऊन जे आम्हाला पाठीवर हात टाकला, आम्हाला सावरण्याचा प्रयत्न केला, त्यातूनच आम्ही कुठंतरी कुटुंब स्थिर करू शकलो. परंतु न्यायाची लढाई लढताना वैभवी असेल, कुटुंब असेल, सगळा समाज असेल, यांना खरं तर एक मोठं आव्हान होतं आणि त्या आव्हानातून कुठंतरी आम्ही जे 50% जी लढाई झालेली आहे आत्तापर्यंत न्यायाची, ती कुठंतरी इथपर्यंत आलेली आहे. यापुढं देखील आव्हान असणार आहे, पण लढाईत कुठंही मागं राहणार नाहीत किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये थांबणार नाहीत. न्यायच घेणार आणि या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही, आरोपींना फाशी तर होणारच आहे, परंतु हे जे आरोपी आहेत त्या आरोपीला ज्यांनी कोणी पोसलेलं होतं, त्यांना ज्यांना कोणी हे चुकीची कामं करायला ठेवलेलं होतं, त्यांना सगळ्या अभय होतं, ते लोक या पुढच्या चार्जशीटमध्ये नक्की आल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाहीत. या प्रकरणामध्ये पाहिलं तर अजूनही कृष्ण आंधळे हा अजून फरारच आहे. ज्या पोलिसांसोबत तो राहत होता, खरं तर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यामार्फतच त्याची चौकशी करून त्यांना शोधलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण का तो पोलिसांनी दिलेल्या अभयामुळं चुकीचे कामं करू शकला आणि निष्पाप लोकांना मारत राहिला. तसं पाहिलं तर आता उद्या 12 तारखेला आपली केस होणार आहे. त्या संदर्भात उज्ज्वल कमिटीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं तुमचं काही बोलणं झालं का विषयावर? नाही बोलणं झालं, पण आज संध्याकाळपर्यंत बोलणं होईल आणि चर्चा होईल. चर्चेच्या नंतर मग आपल्याला समजेल की त्यांची भूमिका पुढची काय आहे. मग उद्या तुमचा वाढदिवस हे केला आहे, काय संकल्प असणार आहे, काय कसा वाढदिवस आहे, पहिले पोलिसात जे करायचे, उद्या कसं असणार आहे? याच्या अगोदर पण एक सामाजिक उपक्रमातूनच आपण साजरा करायचो. एक वृक्षारोपण असेल, ब्लड डोनेट कॅम्प असेल किंवा पशुपक्ष्यांना पक्षी पानवटे असतील, अशा प्रकारे असायचं किंवा नेत्रदान असेल. माझं नेत्रदान देखील झालेलं आहे. तर मी या वाढदिवसानिमित्त सकाळी संकल्प केला होता की बॉडी डोनेट करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा फॉर्म देखील भरलेला आहे. उद्या तो सबमिट होईल. उद्या धनुभाऊ सकाळी पाहिलं तर बारामतीमध्ये मोर्चा निघणार, त्या मोर्चासाठी आपण आता आपलं कुटुंब निघालेलं आहे. कसं पुन्हा मोर्चाचं आयोजन केलं नाही, कोण कोण आहेत मोर्चामध्ये? सर्व धर्मीय तो मोर्चा आहे. आयोजक हे सर्व धर्मीय आहेत. त्यामुळे आम्ही जे कुटुंब आहे ते सहभागी होण्यासाठी जात आहोत आणि त्या मोर्चात सहभागी होत आहोत. यामध्ये पाहिलं तर पूर्वी सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, या ठिकाणी येऊन गेली, ते सांत्वन भेट केली होती. उद्या आपण अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये जात आहात, त्यांच्याशी काही तुम्ही काही मागणार का, सरकार काही मागणी करण्याची मागणी करणार काही? नाही, आम्ही जे काही आमचं न्यायाची भूमिका आहे ते तिथं मांडणार आहोत आणि त्याच भूमिकेमध्ये त्यांना आमची मागणी असेल, त्यांनी त्याचा विचार देखील करावा आणि पुढील उपाययोजना कराव्यात. आपल्यासोबत वैभव आहे. वैभव, काय सांगेल, उद्या पप्पाच्या 90 दिवस पूर्ण होतात, काय सांगेल? खरंच या गोष्टीचं दुःख आहे की आज ते आमच्यात नाही आहेत. मी म्हणजे खरं दुःखाचा डोंगर कसा असतो ते आज आम्हाला कळलं आहे. कारण की याच्या आधी एकही दिवस असा नव्हता की आम्ही त्यांच्याशिवाय, म्हणजे आमचं जे पुढचं पाऊल आहे ते आम्ही त्यांच्याशिवाय कसं टाकू, आम्ही याचा विचारही केला नव्हता. पण ते आज नाही आहे, त्याचं खूप दुःख वाटतं. उद्या धनुभाऊचा वाढदिवस देखील आहे. कसं पूर्वी वाढदिवस कसं साजरे करायचे, आता तुझा अभ्यास असेल, तुझी परीक्षा असतील, तर कसं ते सामोरं जाते तू? म्हणजे जसं चाचाचा वाढदिवस असेल किंवा माझ्या वडिलांचा वाढदिवस असेल, तर या दोघे पण म्हणजे वाढदिवस जरी असला तरी धिंगाणा मस्ती न करता एक समाजसेवा म्हणून किंवा ब्लड डोनेशन असेल, झाडे लावणे असेल किंवा पक्ष्यांसाठी पानवटी असेल, असे इतर उपक्रम गावकरी मिळून एकत्र साजरे करायचे. पण आज खरंच याचं दुःख त्याला देखील वाटतंय की आज त्याचा भाऊ त्याच्यासोबत नाही आहे. चालतं. टीव्ही वैभव देशमुख, कॅमेरा पर्सन आम्ही राजा, मी संभाजी मुंडे, टीव्ही मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.